अनगरकरांना होतं की तुम्ही तुमचा अनगर सोडा, मी माझं नरखेड सोडतो, माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा. अजून उद्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे. पोरांना जमत नसेल, बापानं माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी. राजन पाटील हे फक्त अनगर पुरते मर्यादित त्यांनी कामं केलीत मागच्या 40-50 वर्षात. मी असं म्हटलं होतं उमेश पाटील याला एक खुरपणाऱ्या बाईकडनं सुद्धा आम्ही पराभूत करू. उमेश पाटलाचा पराभव करायला आमचा 3ऱ्या फळीतला कार्यकर्ता पास झाला. ठाण्याचा मालक हा यांचा 3ऱ्या फळीतला कार्यकर्ता आहे. 30 वर्ष झालं त्यांच्याकडे काम करतायत. हे कितव्या फळीत आहेत? हे काल आलेलं पहिल्या फळीत आले. आम्हाला कुठली फळीच नाही, स्वतः कार्यकर्तेच आहोत. आमच्या उमेदवारामध्ये कुणी कारखान्याचा मालक नाही. काटा मारून पैसे घेऊन गबरगंड झालेला आणि ते पैसे निवडणुकीमध्ये मताला 5-5, 10-10 हजार वाटणारा असला कोणी आमच्याकडे नाही. 10,000 मताच्या खाली येणार नाही. 100 जिंकण्याचं सोडून द्या, डिपॉझिटच घालतो. 50 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त एकच काम केलं. एक ठेकेदार पकडून आणला इंदापूरवरनं, त्याला इथं आमदार केला आणि त्याला 1000 कोटीची कामं दिली. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. इंदापूरवरनं मोहोळमध्ये येऊन जे ग्रामपंचायतीला स्वतःच्या निवडून येऊ शकत नाही त्यांना अनगरकर पाटलांनी मोहोळमध्ये येऊन त्यावेळेला आमदारकीची उमेदवारी दिली. हा मोहोळ तालुक्याचा सुपुत्र आहे. माझं आव्हान अनगरकरांना होतं की तुम्ही तुमचा अनगर सोडा, मी माझं नरखेड सोडतो आणि जिथं कुठं ओपन मतदारसंघ असेल तिथं माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा. अर्ज भरायचा शेवटचा दिवस आला. अजून उद्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे. पुन्हा एकदा अनगरकरांना अजून चॅलेंज देतो, जर पोरांना जमत नसेल तर बापानं माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी. आणि आम्ही आमचा दृष्टिकोन हा स्वतःचं गाव, स्वतःचा भाग असा संकुचित न ठेवता व्यापक स्वरूपामध्ये मोहोळ तालुका आणि मोहोळ मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रत्येक भाग हा विकासाच्या लाभात असला पाहिजे. फक्त स्वतःचं गाव आणि स्वतःचा भाग याच्या पुरता विकास मर्यादित राहिला नाही पाहिजे. आणि याच्याकरता म्हणून राजन पाटील हे फक्त अनगर पुरते मर्यादित त्यांनी कामं केलीत मागच्या 40-50 वर्षात. मोहोळ तालुक्याला सगळ्या बाकीच्या वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि हे प्रकर्षानं लोकांच्या समोर यावं म्हणून त्या ठिकाणी मी कुरुल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अनगरकर ज्या अर्थी अनगर सोडून कुरुलमध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवू शकत नाहीत, त्या अर्थी हे त्यांनी स्वीकारलेलं आहे की मोहोळ तालुक्याचा अनगर भाग सोडला तर बाकीच्या तालुक्याला त्यांनी सावत्रपणाची वागणूक दिली. 40 वर्षामध्ये अनगर सोडून इतर भागात अजिबात कुठलीही विकास कामं केली नाहीत. त्या भागाला जाणीवपूर्वक वंचित ठेवलं आणि म्हणून त्यांचं अनगर सोडून बाहेर निवडणूक लढवण्याचं धाडस झालेलं नाही. त्यामुळं मेरे अंगणे में तुम्हारा काम अब नहीं है. ये पूरा मोहोळ तालुका, सब मोहोळ तालुका ये अब हमारा ही अंगण है. आपण दिलेल्या आव्हानानंतर विरोधकांनी आपल्याला प्रत्युत्तर केलं की आम्ही कार्यकर्त्यांना निवडून आणणारे नेते आहात आणि आपल्या पॅनलमधून किंवा पक्षामधून शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल तर प्रमुखच नेते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं प्रमुख नेत्यांनीच सर्व जागा आणल्या तर कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रतिप्रश्न विरोधकांनी आपल्याला केला. त्यांनी असं म्हटलं होतं की उमेश पाटील याला एक खुरपणाऱ्या बाईकडनं सुद्धा आम्ही पराभूत करू आणि